शुभम सोनोने, विभागीय अध्यक्ष। आमच्याकडनं डिपॉझिट स्वरूपी 20-20 हजार रुपये घेतले जातात आणि आम्हाला सांगितलं जाते की तुम्हाला हे डिपॉझिट 6 महिन्यानंतर परत केला जाईल। आम्हाला तो डिपॉझिट घेऊन कंपनी त्यांच्या नावे घेऊन घेते आणि आम्हाला असा कुठलाही डिपॉझिट परत करत नाही। हे कंपनी आमच्याकडनं पैसे खाऊन घेते, प्लस आमच्या कामगारांना 200-200, 300-300 किलोमीटर अपडाऊन करायला लावते। म्हणजे असे आमच्यावरती अत्याचार होतात। आमचे असे भरपूर कार्यकर्ते आहेत की ज्यांच्यावरती अत्याचार केले जातात आणि नंतर आमच्या कामगारांनी जर का काही कंपनीला हे केलं, काही मोठ्या अधिकाऱ्यांना विचारपूस केली तर त्यांच्यावर ती दडपण आणलं जाते, त्यांच्या ट्रान्सफर केल्या जातात, परत त्यांना पैशाची मागणी केली जाते। अशा पद्धतीचे आमच्यावर अत्याचार होत आहे। कंपनीचे जे खालच्या लेवलचे कर्मचारी आहे यांच्याकडनं हे अत्याचार होतात। तिच्यामध्ये आमचे वरिष्ठ अधिकारीसुद्धा आहेत। आम्ही त्यांना सर्वांना याची पूर्वजाणीव करून दिली तरी त्यांनी कोणतीही ॲक्शन घेतली नाही। कामगार मरतोय मरू द्या, आपले पोटं भरताय अशा पद्धतीचं कामाचं सर्व स्वरूप चाललेलं आहे। हिच्यामध्ये कंपनीच्या अधिकाऱ्यांशी आमचं बोलूनसुद्धा कंपनी आमच्यावरती कोणतीही दखल घेत नाही आहे। मला जवळपास 1.5 वर्ष झालं आणि मी आता भुसावळला आहे कार्यरत। मी याच्या अगोदर जवळपास वरणगाव ते जळगाव ड्युटी करत होतो। अशा पद्धतीचे आमच्या कामगारांना हे करून घेतात ते, नाही तर मग ड्युटी सोडायला लावता आणि जे डिपॉझिट स्वरूपी पैसे घेतलेले असतात 20,000, कोणाकडनं 25,000, हे कंपनीचे जे खालच्या लेवलचे जे अधिकारी आहेत हे ते पैसे ठेवून घेतात आणि कामगाराला हकालपट्टी करून देतात। या चोर लोकांचं करायचं काय? खाली डोकं वर पाय। चोर लोकांचं करायचं काय? खाली डोकं वर पाय। 6 वर्षापूर्वी आता मी ॲक्सिस बँकेला होतो। मला ट्रान्सफर हवी आहे, पण मला 6 महिन्यापासून त्यांना आश्वासन दिलेलं आहे की बाबा ट्रान्सफर देऊ असं, पण त्यांनी कोणते मी त्यांना मेल केले, त्यांना मेसेज पण केले की बाबा अर्ज पाठवला की मला ट्रान्सफर द्या म्हणून। मी 260 किलोमीटर अपडाऊन करतो चाळीसगाव ते जळगाव, तर मला ट्रान्सफर दिली जात नाही। आम्हाला अत्याचार होत आहे। आणि बोनससुद्धा मला म्हणजे जो मला 14-15 बोनस मिळाला आहे तो डायरेक्ट 6,000 मिळतो। प्रदीप तात्यादेव। MSF कंपनी म्हणजे मॉडर्न हिराई सिक्युरिटी। मॉडर्न ही आपल्या कॉर्पोरेट सेक्टर किंवा आउटसोर्सिंग मॉल वगैरे अशा ठिकाणी सर्व्हिस प्रोव्हाइड केली जाते। परंतु काही कामगारांनी सांगितलं की आमच्यावर खूप हक्क गाजवला होता किंवा खूप असं गुलामगिरीचा हक्क गाजवला होता, आम्हाला खूप त्रास होतो, कामगारांचं शोषण होतो। अशा वेळेस कामगारांनी आमच्या महाराष्ट्र समर्थ कामगार संघटना अध्यक्ष नितेश राणे साहेब, कॅबिनेट मंत्री यांच्याशी आमची मिटिंग झाली। त्यांनी या सगळ्या गोष्टी सांगितल्या। ताबडतोब राणे साहेबांनी त्यांना सांगितले की तुम्ही लवकरात कामगारांचा प्रश्न मोकळा करा, अन्यथा आम्ही पुढील तुमची प्रेस कॉन्फरन्स घेऊ। प्रेस कॉन्फरन्सनंतर तुमचा जाहीर निषेध, मोर्चा किंवा काम बंदचं आम्ही त्यांना सांगितलं आहे। MSF कंपनीमध्ये कामगार कायद्यानुसार ॲक्टनुसार त्यांना 1947 प्रमाणे त्यांना बोनस, वेतन कायदा किंवा वेतन स्लिप जी दिली जाते त्यांना या गोष्टी पुरेपूर भेटत नाही। किंवा एखादी कामगाराची समजा एखादी युनिट जर बंद पडला असता तर त्या कामगार जर घरी बसला तर त्या ठिकाणी जुन्या कामगाराला प्राधान्य न देता नवीन कामगार तिथे भरला जातो। कारण की नवीन कामगाराकडून पैशांची मागणी होते 20,000, 25,000 किंवा 30,000। आम्ही ते एव्हिडन्स पण जोडले। काल शनिवारी आम्ही मुंबई डेप्युटी चीफ कमिशनरला आमची एक मीटिंग होती, त्या मीटिंगमध्ये यांचे जे काही एव्हिडन्स आहे आम्ही त्या ठिकाणी ते सादर केलेले आहेत। तर लवकरात त्यांनी तोही निर्णय लावला आहे। तरी जर MSFची जी मॅनेजमेंट हे जर अजूनही झोपले असतील तर त्यांना ही झोप त्यांना खूप महाग पडणार आहे आणि लवकरात लवकर आम्ही यांच्यावर काय कायदेशीर काही कारवाई जितकी काही करता येईल ते आम्ही पूर्णपणे पार करणार आम्ही त्यांच्यावर। कामगारांना सर्वात मोठा म्हणजे घोड असा आहे त्यांचा की कामगारांच्या नावावर 2,000 रुपये, 500 रुपये असे घेतले जातात, परंतु कामगारांनी ॲडव्हान्स घेतलेला नसतानाही त्यांच्या येणाऱ्या पगारामधून पैसे कपात होता। दुसरा विषय, कामगार ॲक्टनुसार त्यांना कामगारांच्या बेसिक पगारानुसार 8.33% प्रमाणे त्यांना बोनस भेटला पाहिजे, परंतु कामगारांना 8.33 बोनसपेक्षाही किमान बोनस दिला जातो की जेणेकरून 2,000, 3,000 रुपये म्हणजे साधारण एक कामगार आहे जर तो दिवाळीला जर आपला बोनस जर दिला तर तो कामगार 2,000 आणि 3,000 किंवा 5,000 तोची दिवाळी तो कसं करणार? आणि भारतीय आपल्या संविधानामध्ये या गोष्टी लिहिलेल्या असतानाही हे बेकायदेशीरपणे सगळं कृत्य चालू आहे। आणि खूप महत्त्वाचा विषय असा आहे की MSF कंपनी ज्या ठिकाणी कॉन्ट्रॅक्ट कामगारांचा जो करार केला जातो त्या ठिकाणी सर्व सुविधा सांगितल्या जातात, परंतु सुविधा सांगल्यानंतर कामगार कायदा ॲक्टनुसार कामगारांना कोणतीही सुविधा दिली जात नाही। जळगाव जिल्ह्यामध्ये आमचे जवळजवळ 100 ते 150 कामगार आहेत वेगवेगळ्या ठिकाणी। आमच्या जर समस्या सुटल्या नाहीत
तर आमचा पुढील असं आहे की आम्ही लवकरात लवकर लेबर कमिशनरकडून एक परवानगी घेऊन आम्ही मोर्चा MSF कंपनीवर जोरदार मोर्चा काढणार आहोत सर्व ठिकाणी, आणि त्या ठिकाणी आम्ही सर्व महाराष्ट्रातील सर्व कंत्राटी MSF कामगारांना आम्ही सगळे एकत्र करून जोरदार मोर्चा काढणार आहोत आम्ही। यांच्या PFच्या सुविधा आहेत त्या त्यांना दिल्या जातात, पण त्याचा बेनिफिट त्यांना भेटत नाही। ESIC कापलं जातो, पण ESIC हॉस्पिटलच्या ज्या सुविधा असतात, शासकीय सुविधा, वैद्यकीय सुविधा, तर त्यांच्यापासून हे कामगार आमचे वंचित आहेत। त्याच्यानंतर त्यांना जो दिवाळी बोनस दिला तो त्यांना दिवाळी बोनस पूर्णपणे मिळत नाही। जो कामगार कायदा ॲक्टप्रमाणे जो दिला पाहिजे तो कामगार कायदा ॲक्टप्रमाणे तो त्यांना दिला जात नाही। जर आम्ही या गोष्टींसाठी कंपनीच्या मॅनेजमेंटशी जर चर्चा केली असता की आमच्या कामगारांना बोनस का दिला जात नाही, तर ते कोणीही बोलायला तयार नाही। म्हणून आम्ही आज पत्रकार परिषद घेण्याचा अर्थ आमचा तोच आहे की किमान याच्या अनुसरून तरी कामगाराला कुठेतरी जागेल मॅनेजमेंटला, MSF कंपनीला। मॅनेजमेंटकडून कामगारांना धमकी दिली जाते की विदाऊट इंटिमेशन वॉर्निंग लेटर इश्यू करणे किंवा कामगाराची चूक नसताना त्याला घरी बसवणे, आणि घरी बसवल्यानंतर जर आपण सांगितलं की साहेब माझं काय, तर यांना कुठेतरी पैशाची मागणी केली जाते। त्याचे माझ्याकडे एव्हिडन्स आहे, ते एव्हिडन्स मी डेप्युटी चीफ लेबर कमिशनर सायर कोर्टात मी सबमिट केले। लवकरच मला ते काउन्सिलिंगची डेट करणार आहे, आणि त्या ठिकाणी परत मी सगळ्यांचे जे एव्हिडन्स आहे, कुणाकडून किती पैसे घेतले, कधी घेतले, त्याच्या इतक्या एव्हिडन्स आहे की त्या दिवसाचे कधी पैसे घेतले, त्याची तारीख, वार, टाईम सगळं माझ्याकडे एव्हिडन्स आहे। कामगारांना कामगार कायद्या ॲक्टनुसार 8 तासाची ड्युटी असते, परंतु कामगारांकडून 9 तास वेळ घेतली जाते। 9 तासानंतर 1 तास त्यांचा जो एक्स्ट्रा ड्युटीचा असतो त्याचा कुठलाही एक्स्ट्रा बेनिफिट भेटत नाही। त्याच्यानंतर त्यांना जे आपलं स्पेशल ड्युटी जे असतात, जसं आपलं कामगार दिवस, 15 ऑगस्ट, अशा ठिकाणी त्यांनी संस्थाची जे ॲग्रीमेंट करतात त्या ठिकाणी यांचं लिहिलेलं असतं की आम्ही शासकीय सुट्टीचा तुम्हाला एक मोबदला देऊ, परंतु शासकीय सुट्टीचा यांनी कोणत्याही कामगारांना कुठल्याही प्रकारचा मोबदला दिलेला नाही। मी महाराष्ट्र समर्थ कामगार संघटना, गोपाल पवार, उपचिटणीस।